सर 25च्या निमित्तानं आपण पाहिलं तर त्यांचं नुकतं शुभागमन होतंय। समीर दादा कड पाटील उपस्थित होत आहेत, सौरभ दादा देवकर उपस्थित होत आहेत, विशाल दादा कड पाटील उपस्थित होत आहेत आणि सन्मान्य अक्षय शेठ खराबी या सगळ्या मित्र परिवाराचं शुभागमन होते। आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती केली ते आपण व्यासपीठावर खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं ते। ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद। चहुवेद जाण साही शास्त्र कारण 18 ही पुराण हरिसी गाती मंथोडी नवनीता तैसा घेडंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समवा वायात दुर्गम अनघाली म्हण तुका म्हणे भरला हा घनदाट। मैराडाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मॅचला झाली सुरुवात। केतन म्हात्रे षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती इथे गोलंदाजीसाठी दाखल झालाय। पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिटर्नला दिनेश नवलेने सुंदर चेंडू फील्ड केला, एक सिंगल आलेला आहे। स्पर्धेच्या निमित्तानं घनवट पेट्रोलियमचे सर्व सन्माननीय स्वामी शेठ घनवट, युवा उद्योजक सन्माननीय कुंडलिक शेठ म्हांबरे, युवा उद्योजक सन्माननीय पप्पू शेठ बांगर आणि खेड तालुक्याचे युवा नेते प्रशांत आबा म्हांबरे मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे। पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे। केतन म्हात्रे आयकॉनच्या हातामध्ये षटक आपण पाहतोय। अमित राऊत आपण पाहतो मैराडाच्या आतमध्ये हा चेंडू शॉट ऑन पुल करायचा प्रयत्न करत होता, मात्र परफेक्ट बॅटवरची चेंडू मिडल होऊ शकला नाही। बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळालाय। निर्धाव चेंडू मैराडावरती आहे। शून्यात वाढलो शून्यात जन्मलो शून्याचे करून मंथन माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत दयाला। शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल। तळागाळाशी जाऊन आव्हानांना भेटून आज मैराडावरती इथे संघर्ष करावा लागणार आहे। केतन म्हात्रे पुन्हा एकदा हा चेंडू तिथे आपण पाहतो खोलवर टप्प्याचा आहे। मिड ऑफ मध्ये चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण, कसल्याही प्रकारची धाव नाही, अतिशय शांत क्रिकेट आज आपण मैदानावरती पाहतो आहे। तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय, लाख झाले खेळ तरी क्रिकेट सारखं होईल काय। भारतीय नागरिकाच्या प्रत्येका नसानसात आणि रक्तारक्तात भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे। अतिशय लोकप्रिय झालेला खेळ। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आहे। सुरेख चेंडूची ठेवण आपण पाहताय। केतन म्हात्रेची ही ओळख आहे। आतापर्यंत 33 टू व्हीलर आणि 5 फोर व्हीलर गाड्या खऱ्या अर्थानं मालिकावीरच्या अवॉर्ड मधनं मिळवलेला हा खेळाडू आज आपण पाहतोय खेड तालुक्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये इथे दाखल झाला। आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे। सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या संघाने समाविष्ट केलं, आयकॉन म्हणून त्याला दर्जा दिला आणि त्या आयकॉनची गोलंदाजी षटक क्रमांक 1 साठी अमित राऊतच्या पुढे करताना आपण या ठिकाणी पाहतो आहे। सुंदर फटका आहे। यावेळेस चेंडू आपण पाहतोय धीम्यागतीने खेळला जाईल। अक्रॉस द बॅट फटका मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला। सुशांत भोईर चेंडू कव्हर करतोय। इथे सावधतेने डिफेन्स अमित राऊतचा पाहायला मिळाला आणि केवळ एक सिंगल धाव इथे स्कोर कार्डला भर देईल आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलकावरती 2 अंक लागला जातोय। षटक क्रमांक पहिलं केतन म्हात्रे आयकॉनचं मार्गस्थ आहे। एका बाजूला अमित राऊत, दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड, सोलापूर तालुक्यामधील मोहोळ तालुक्याला बिलॉंग करणारा आणि टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये लोकप्रिय ठरलेला प्रथमेश राठोड आपण पाहतोय डावखुऱ्या हातानं बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल। सुंदर फटका यावेळेस अप्रतिम प्रथमेश राठोडची ओळख आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार। शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय प्रथमेश राठोड इथे चौकार खेळला आणि केतन म्हात्रेचं षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल। दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय। बिनबाद 6 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर। स्पर्धेच्या निमित्तानं सार्थक शेठ गायकवाड आणि रोहनदादा भालेराव
या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपलाय. अमित राऊतला इथे आपण केतन म्हात्रेने केलेली गोलंदाजी पाहिली. तिथे मैदानाच्या आतमध्ये अमित राऊतकडनं 1 ते 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळाले. मात्र त्यानंतरनं एक सिंगल प्राप्त झाले आणि त्यानंतरनं प्रथमेश राठोडने शेवटच्या चेंडूवरती एक आक्रमक फटका खेळला आणि चौकार येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. तर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये सज्ज होताना कॅप्टन कर्णधार कार्तिक नवले मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. वहागाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपण पाहतोय मुंबई परिसरामध्ये देखील एक चांगला क्रिकेट कार्तिक नवलेने खेळलाय. आज आपण पाहतोय खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल आला आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अमित राऊत सुरेख पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. थोडासा उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूमध्ये विविधता आहे, विभिन्नता आहे, व्हेरिएशन आहे. कार्तिक नवलेची ती ओळख आहे. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा युवा सितारा म्हणून खेड तालुक्याने या खेळाडूला खऱ्या अर्थानं एक नावलौकिक दिलाय आणि या नावलौकिकापाठोपाठ कार्तिक नवले या गोलंदाजांना देखील आपल्या क्रिकेटची छाप इथे मात्र सोडत मुंबई बरोबर खेड तालुक्यामध्ये देखील एक चांगला क्रिकेट तिथे दाखवलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आहे. 7 बोले तो 7 खेळणं, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणं. इथे मात्र 7 द्यावी लागेल. अमित राऊत आणि प्रथमेश राठोडला पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. विस्मयतेची लढाई मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिक. सुंदर फटका आहे. प्रथमेश राठोड तिथे गॅप मध्ये खेळतोय फटका आणि चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. ए रास्ते हे 4 के सणसणीत चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. प्रथमेश राठोडकडे ही गुणवत्ता आहे. आपण पाहतोय अनेक काळ त्यानं देखील टेनिस क्रिकेटची सेवा केली आणि अनुभवानं भरलेली शिदोरी आपण पाहतोय. प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे. अतिशय शांत आहे, संयमी आहे आणि शांत संयमी पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे पण पॉवर प्लेचा फायदा उठवणे गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये धावा मिळतात. मात्र पॉवर प्ले मध्ये या धावा जमवणं देखील संघासाठी खूप महत्वाचं आहे. चांगल्या फलंदाजांकडनं हे काम करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं चांगल्या सलामीवीरांकडनं चांगल्या फलंदाजीची गरज आज आपण दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी या संघाकडनं या ठिकाणी पाहणार आहोत. 11 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्डनं प्रवेश केलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. कार्तिक नवले गोलंदाजी मार्कवरती धावतोय. इथे मात्र आपण पाहणार आहोत कार्तिक नवले मात्र थोडासा थांबताना पाहायला मिळालाय. डेड चेंडू असणार आहे. विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट खेळत असताना फिटनेस देखील खूप महत्वाचा आहे आणि त्या फिटनेस बद्दल चर्चा करत असताना प्रथमेश राठोड देखील आपण पाहतोय अतिशय गुणवत्ताधारक खेळाडू आहे. रोजचा सराव असणारा खेळाडू आणि टेनिस क्रिकेटचा अवलिया. यावेळेस पहा दर्जेदार कलात्मकता आहे. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. बिग षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अमित राऊत आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक खेळत होता. केतन मात्र आयकॉनचे चेंडू त्याला समजलेला आहे. मात्र प्रथमेश राठोड आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळालाय. कार्तिक नवले गोलंदाजावरती इथे आक्रमण केलं जाईल. 1 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कार्तिक नवले. हा चेंडू मात्र बॅटच्या आतील बाजूची कड आहे. ऑन साइडला चेंडू येईल डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. आयकॉन अमित नाईक चेंडू कव्हर करेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडूची फेक देखील तिथे मात्र आपण पाहतोय सुंदर केली. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होणार आहेत. 2 धावांच्या मदतीने इथे आपण पाहतोय स्कोर कार्डला इथे कलटणी देऊन जाणाऱ्या या धावा मिळतील आणि 19 अंकामध्ये धावफलकात इथे प्रवेश केलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. प्रथमेश राठोडचा आक्रमण. हवाई हल्ला. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय
वैभवची रणपिसे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. गो टू कॉम्बॉक्स. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय भारत आणि पाकिस्तान हा सामना सुरू आहे. 41 रनांवरती पहिली विकेट पाकिस्तान संघाकडून या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. कार्तिक नवलेचं षटक संपलं गेलंय. 19 धावांचं षटक पाहायला मिळालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोडी संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करत असताना बिनबाद 25 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. प्रथमेश राठोडच्या फलंदाजीमध्ये प्रचंड मोठी दाहकता पाहायला मिळाली. कट्टरता देखील आहे आणि षटक क्रमांक तिथे तिसरं सुरू होतंय आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आयकॉन केतन म्हात्रे या खेळाडूनं मात्र चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचं षटक अमित राऊत स्ट्राईक साठी आहे. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. वा पुन्हा एकदा वा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये केलाय. खाली राहिलेला चेंडू बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. वारंवार चेंडू मैदानावरती अमित राऊत साठी डॉट आलेत. केतन म्हात्रे इथे आपण पाहतोय अमित राऊत या खेळाडूचा पुरेपूर अभ्यास करून आलाय. मात्र इथे अमित राऊतचा अभ्यास केलाय. मात्र प्रथमेश राठोडचा बोलबाला पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करत असताना 7 चेंडूमध्ये 23 धावा प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅटचा संपर्क मात्र तिथे जाणवला नाही. चेंडू आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल आहे. बॅटची एज मात्र तिथे पाहायला मिळाली आणि एक सिंगलच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतोय आकडा बदल होईल. स्कोर कार्ड 26 अंकामध्ये प्रवेश करतो आहे. डावफेच आखले गेले, जाळं विणलं जाईल. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा ताज कोण जिंकणार यासाठी आपण पाहतोय प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई मैदानावरती सुरू आहे. 2 ताकदवान दिग्गज संघांची मात्र गाठभेट झालीत. एका बाजूला आयकॉन प्रथमेश राठोड आपण पाहतोय दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघाकडनं फलंदाजी करतोय. तर संघाचा कणा संघनायक दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन कडनं अमित राऊतची फलंदाजी देखील मैदानावरती आपण पाहताय. 7 चेंडू फेस केले, 3 अंकावरती अमित राऊत नाबाद आहे. तर प्रथमेश राठोडनं देखील 7 चेंडू फेस केलेत, 23 अंकावरती त्याने मात्र इथे फलंदाजी साकारलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदलाव केला जाईल. केतन म्हात्रे एक गुणवत्तापूर्ण खेळाडू खास डोंबिवली परिसरामधनं आज मात्र इथे दाखल झालाय आणि यावेळेस आयकॉनच्या पुढे आयकॉनची फलंदाजी. प्रथमेश राठोड, सोलापूरची ताकद, चेंडू आउट ऑफ दी पार्क, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रथमेश राठोड बद्दल मी चर्चा केली होती. शांत आणि संयमी खेळाडू आहे आणि त्या शांत संयमी खेळाडूनं इथे मात्र केतन मात्र आयकॉन वरती हल्ला बोल केलाय. षटकार आलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आयकॉन केतन. स्विच हिट, अप्रतिम फटका. रिझल्ट समोर आहे. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. ए रास्ते हे शारके मिळतील धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. आयुष्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. प्रथमेश राठोडने देखील स्वतःला सिद्ध केलंय. कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं घेता येत नाही, ते तुम्हाला निर्माण करावं लागतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वातनं दिसतं. आज आपण पाहतोय इथे प्रथमेश राठोड अतिशय संघर्षमय कहाणी आणि या संघर्षातनं वाटचाल करत संघासाठी मैदानावरती तो मात्र तारणहार ठरतोय. एक षटकार, त्यानंतर केतन म्हात्रेवरती खेळलेला चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघ 36 अंकामध्ये प्रवेश करतो आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. बॅक टू द बॅक स्विच हिटचा दुसरा फटका. प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. लगोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय. केतन मात्र आयकॉनच्या गोलंदाजीमध्ये इथे येताना पाहायला मिळाले. प्रथमेश राठोड 10 चेंडू 37 अंकावरती नाबाद आहे. संघाचं धावफलक 40 आहे. त्यामध्ये अमित राऊतनं फक्त 3 धावा खेळलेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग प्रथमेश राठोडची.
यावेळेस बॅटच्या आतील बाजूची कड स्क्वेअर लेगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवतोय, कव्हर करतोय. चेंडूची फेक आलीत तोपर्यंत केवळ एक सिंगल प्राप्त होईल. धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्ड देखील पुढे गेलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आयकॉन केतन म्हात्रेचं षटक 16 धावांचं पाहायला मिळालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करत असताना बिनबाद 41 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. ही 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायची विनंती केली तर आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं लोकमतचे पत्रकार सन्मानी भानुदाची पराड साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं पत्रकार आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मानी भानुदाची पराड साहेबांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण उपस्थित झाला त्याबद्दल खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांना विनंती केली जाते लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आयोजक कमिटीतील काही सदस्य आवर्जून अजित पवार असतील, त्याचबरोबर अशोकदादा शिंगाडे असतील, आपल्यापर्यंत लकी ड्रॉचे कुपन पोहोचवतील आणि ते जरी पोहोचले नाही तरी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण या ठिकाणी करतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर बाईक आहे. श्री अक्षयदादा ज्ञानेश्वर जाधव शिवसेना पुणे जिल्हा संघटक तथा संस्थापक अध्यक्ष अश्वमेघ फाउंडेशन यांच्या वतीनं 2 व्हीलर बाईक आहे. ती दुचाकी देखील आपण पाहिलं तरी ते जमा होते. त्यांचं मनापासून आभार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ओमसाई 11 शेलू बांबोली संघाचे संघ मालकांनी ओमसाई ग्रुपचे सर्व आदरणीय पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं सुरू होत आहे. अक्षय बच्चे गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती आयकॉन प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती 45 धावा नोंदवल्यात. प्रथमेश राठोड 12 चेंडू 42 अंकावरती नाबाद आहे. क्रिकेटच्या लढाईमध्ये मागे कधी सरायचं नसतं, जिंकता आलं नाही म्हणून लढणं कधी सोडायचं नसतं. आज लढतोय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये 10 फटके इथे प्रथमेश राठोडचे पाहायला मिळाले. स्विच हिट पुन्हा एकदा गतीचा वापर आणि प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं ट्रेडमार्क हवाई सपार षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. धाडस तुम्हाला करावं लागणार आहे. खरं तर धाडस करणारा माणूस कधी भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कोणाला मिळत नाही. प्रथमेश राठोडचं धाडस आपण पाहतोय. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघ अर्धशतक कंप्लीट झालंय. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहे. प्रथमेश राठोड 13 चेंडू 48. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. गॅप खेळला जाईल तिथे पॉवर पॉइंट रिजन मध्ये आपण पाहताय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय आणि दुसरी धाव तिथे आपण पाहताय सहजरित्या पळून पूर्ण होईल. प्रथमेश राठोड साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. 14 चेंडू मध्ये 50 धावाची सलामी खेळी दिली. अतिशय दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. संघाचं धावफलक 53 आहे आणि प्रथमेश राठोडनं 14 चेंडू मध्ये 50 केल्यात. पहा काय मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. अमित राऊत आतापर्यंत 7 चेंडू मध्ये केवळ 3 अंकावरती नाबाद आहे. 3 धावा फक्त अमित राऊतच्या आहेत. बाकीच्या सर्व प्रथमेश राठोडच्या बॅटमधून आल्यात. 14 चेंडू 50. सोलापूर गावाला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील एक अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेटचा शहेनशाह मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आपण पाहतोय अक्षय बच्चन अतिशय सुरेख केलाय. कमबॅक केलंय मैदानावरती. रिव्ह्यू या ठिकाणी कळवलाय. वाईट चेंडू आहे की नाही या ठिकाणी चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांची मदत मागितलीत. DRSचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आणि समारोपाच्या दिवसामध्ये आपण पाहतोय असंख्य क्रिकेट प्रेक्षक राजावर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. लाईव्ह जोडल्या गेलेले देखील सर्व फेअर डिलिव्हरी
असंख्य क्रिकेट प्रेक्षकांचा देखील मी मनपूर्वक मनापासून आभारी आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून शेवटच्या दिवसासाठी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 53 धावा स्कोर कार्डवरती अर्धशतक इथे आपण पाहतोय कंप्लीट झाले दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोटी संघाचं आणि अक्षय बच्चेची गोलंदाजी षटक क्रमांक 4 साठी मैदानावरती सुरू आहे. यावेळेस हा चेंडू मात्र तिथे आपण पाहत आहे पाठीमागे पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होईल. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाकडनं इथे चुका होणं गरजेचं नाही. त्या चुका रोखाव्या लागतील, चुका टाळाव्या लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघासमोर एक नामी संधी आहे आणि त्या चुकातनं मात्र इथे सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव हा संघ मात्र सावरणार का? आयकॉन केतन मात्र कशा प्रकारे इथे मैदानाच्या आतमध्ये संघाला इथे मार्गदर्शन करतोय आणि संघ मैदानावरती त्याप्रमाणे काम करणार का हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अक्षय बच्चे अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी या खऱ्या अर्थाने खेळाडूने केलेला आहे. मात्र पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षय बच्चे थोडासा मागडा ठरला, संतुलन थोडंसं बिघडताना पाहायला मिळालं. वारंवार पडले गेलेले अवांतर चेंडू, त्यानंतर मिळालेले फटके. मात्र अक्षय बच्चे इथे कशा प्रकारे गोलंदाजी करेल हा सामना देखील तेवढा महत्वाचा आहे. निर्णायक खेळ आहे, इथे क्रिकेटसाठी तुम्हाला योगदान द्यावं लागणार आहे. 54 धावा स्कोर कार्डवरती अक्षय बच्चे पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण पाहतो आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्मान्य सचिनांना गिलबिले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अण्णांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न गो टू कॉम्बॉक्स. अमित राऊत इथे आपण पाहतोय हा चेंडू मात्र सन्मानजनक खेळलाय. नो कॉल मिस कॉल, मात्र तिथे विकेट नसेल. अमित राऊत आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. सुशांत भोईरनं चेंडू अतिशय अप्रतिम देखणा कलेक्ट केला होता, चेंडू अडवला होता आणि तिथे मात्र केतन म्हात्रेकडे चेंडू फेकला. तोपर्यंत अमित राऊतची विकेट तिथे गेली नाही. फलंदाज सुखरूप आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपताय 4थं. 4 षटकांचा खेळ संपलाय. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोटी संघ पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय. बिनबाद 54 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावरती आळंदी नगर परिषदेचे नगरसेवक सन्मान्य विनोद भाऊ कांबळे यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आळंदी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्मान्य सचिनांना गिलबेले साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. गो टू कॉम्बॉक्स. 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. 54 धावा आपण पाहतो दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये लागले गेल्यात. एक महानदीप टेनिस क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतो आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा रणसंग्राम याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा 7वा दिवस. गेली 6 दिवस आपण याच मैदानावरती टेनिस क्रिकेटचे तारे सितारे ओव्हरऑल इंडिया ओपन आयकॉन देखील या मैदानावरती खेळताना पाहिलेत आणि खेड तालुक्यातील स्थानिक खेळाडूंनी देखील आपल्या नावाची छाप खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं चिखलगावचे आदर्श उपसरपंच युवा उद्योजक सन्मान्य शिवाजी शेठ गोपाळे साहेबांचे शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. विनंती केल्या त्या आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. गो टू कॉम्बॉक्स. 5व्या षटकाला सुरुवात होईल. कार्तिक नवले संघाचा संघनायक मैदानावरती गोलंदाजीला दाखल झालाय. गॅप मध्ये खेळलेला चेंडू प्रथमेश राठोड एक टप्पा घेत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचवतोय. 4 धावा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा बाड. स्वाभिमान अभिमान पडायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे सामना अतिशय रोमहर्षक होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. ओमकार नवलेने तिथे लोंगाडमध्ये चेंडू अडवलाय. अमित राऊत धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी गडबड पाहायला मिळेल. पाठीमागच्या चेंडूवरती देखील शेवटच्या चेंडूमध्ये अक्षय बच्चे गोलंदाजी करत असताना तिथे मात्र सुशांत भोईरेनं जो फटका अडवला त्यानंतर अमित राऊत देखील अर्ध्या स्क्रीज पर्यंत आला होता. मात्र आज अमित राऊतला देखील इथे एक चांगला क्रिकेट दाखवावा लागणार आहे. खेड तालुका पाठोपाठ महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एक नामवंत असलेला खेळाडू अमित राऊत आज आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करतो आहे. सुंदर फटका यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. अतिशय संत रीतीने धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 60 धावा इथे नोंदवल्या जात आहेत. थेंबे थेंबे तळे साचे बून बुनसे बनताय सागर, क्षणाक्षणांनी बनतो युग.
एक धावा आज क्रिकेटसाठी खूप महत्वाच्या आहे. संजीवनी प्राधान्य करून देणाऱ्या धावा आज मैदानावरती आहे. प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. आज लकी ड्रॉ देखील आहे आणि खेळाडूंसाठी फलंदाजांसाठीही खऱ्या अर्थानं नंदनवन ठरलेलं मैदान स्मार्ट विलेज आंबेठाण हे ग्राउंड मात्र आज मैदान राहणार नाही. या मैदानाला एक छावणीचं स्वरूप येणार आहे. असंख्य क्रिकेट प्रेक्षक राजा आता मात्र मैदानाच्या बाजूने झुकलेला आहे. मैदानावरती गर्दी होणार आहे कारण जसजशी स्पर्धा आता मात्र पुढे जाईल तशी देखील खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या मेगा फायनलकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. 62 धावा स्कोर कार्ड वरती कार्तिक नवले षटक क्रमांक 5 साठी पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं ऑन साइडला आहे. डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जाईल. सुशांत भोईरचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मैदानावरती प्रथमेश राठोडकडनं चूक आणि पहिल्या क्रमांकाची विकेट दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडनं आयकॉन प्रथमेश राठोड मैदानावरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. आयकॉन प्रथमेश राठोडची विकेट मैदानावरती येताना पाहायला मिळाली. 56 धावांची झुंजार खेळी करत मैदानावरती आपण पाहतोय तो मात्र बाद झालाय. 20 चेंडूमध्ये 59 धावा आहे. 6 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. अतिशय दर्जेदार खेळ त्याने मैदानावरती गेला. 63 अंकावरती दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावासाठी फलंदाजी करतोय. तर न्यू बॅट्समन आयकॉन आकाश चंदेरिया मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 4.5 षटकांचा खेळ अद्याप संपलाय गेलाय. जाळं विणलं जाते. एका बाजूला आयकॉन केतन म्हात्रे अमित नाईकला आपण पाहतोय. वाह वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये अमित राऊत साठी कार्तिक नवलेने केलाय. डॉट निर्धाव चेंडू येईल. षटकाची होईल सांगता 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलं जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोडी संघ 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 63 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 63 ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ दी 1 विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर कार्तिक नवलेचं षटक पहा मैदानावरती सांगून गेलंय. 1 विकेट आली तिथे. आयकॉन बाद झाला. धावबादच्या रूपाने विकेट आली. प्रथमेश राठोड बाद होत असताना कार्तिक नवलेनं केवळ 9 धावा खर्च केल्यात आणि एक चांगलं कमबॅक पुनरागमन मैदानावरती पाहायला मिळाले. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचंय ही मात्र संघासाठी खूप मोठं आव्हान आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत शेवटचे 6 चेंडू करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे संधी देईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रिकेटचा मोठा महासंग्राम मोठ्या थाटाबेटामध्ये संपन्न होत आहे. आज या स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. अंतिम दिवस आणि अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करत असताना आयोजक कमिटीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. किरण शेटकड, राहुल शेट पानमन, संदीप रौंदळ सर, त्याचप्रमाणे सुभाष बिरदवडे, दत्ताभाऊ शिळवणे, बंटी मांडेकर, निखिल घाटे, उत्तम सावंत सर, सचिन बर्गे सर, समस्त ग्रामस्थ आंबेठाड या संपूर्ण आयोजक कमिटीचा एक खूप मोठा वाटा आणि त्यांच्या आयोजनामधनं अप्रतिम नियोजनामधनं या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळाली. शेवटच्या दिवसामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा आली. असंख्य क्रिकेट प्रेक्षक राजा वर्ग देखील या स्पर्धेकडे आला. मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. खऱ्या अर्थानं 1,11,111 रुपयांचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकासाठी 81,000, तृतीय क्रमांक 61 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 61,000 रुपयांचं एक लखपती क्रिकेटची स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षीस असणारी स्पर्धा इथं मैदानावरती संपन्न होत आहे. शेवटच्या दिवसाकडे आहे. यावेळेस चेंडू तिथे आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल कळवलाय. अतिरिक्त आहे, अवांतर आहे. अतिरिक्त अवांतर 1 धाव इथे मात्र बोनस रुपीत भर देईल. स्कोर कार्ड वाढलं जाईल. 64 धावांवरती संघाचं स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज काळूराम नवले, महाराष्ट्र पोलीस, मुंबई शहर पोलीस या गोलंदाजांना मात्र मैदानावरती संधी मिळाली. वहागाव गावचे सुपुत्र आहेत. सुंदर फटका यावेळेस तिथे मात्र आपण पाहतोय. फुलटॉ चेंडू होता.
आकाश चंदेरिया आयकॉनच्या बॅटवरती आलेला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न आहे अमित राऊत. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 वेळा या मैदानावरती वाचलेला आहे, जीवदान पाहायला मिळालेलं आहे. टेनिस क्रिकेट आहे, मात्र अमित राऊत या पुढच्या चेंडूमध्ये कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल हे देखील पाहणे गरजेचं असेल. 66 धावांवरती संघाचं स्कोर कार्ड आहे. काळूराम नवले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरच्या षटकासाठी मैदानावरती गोलंदाजी करत आहेत. तर आयकॉन आकाश चंदेरिया सुंदर चेंडू होते तिथे मैदानावरती आपण जर पाहिलं तर अलॉंग द कार्पेट आहे. जमिनीला समांतर फटका डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावे करता पलायन तिथे विकेट येईल पतन. फलंदाज होतोय धावबाद आकाश चंदेरिया आयकॉन बॅक टू द पेव्हिलियन. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या संघाच्या खेळाडू कक्षामधनं आवाज होताना पाहायला मिळाला. यात्रेची आठवण करून देणारा आवाज होता. खऱ्या अर्थानं आज शिट्ट्या टाळ्या पिपाण्या वाजल्या जाणार आहेत, कारण आज टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम इथं मैदानाच्या आतमध्ये गाजतो आहे. अतिशय दर्जेदार आयोजन संयोजकांनी केलेली कामगिरी, आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि प्रत्येकाने या स्पर्धेकरता केलेलं सौजन्य आणि अप्रत्यक्षरित्या सर्वांनी केलेली मदत, त्यातनं उभी राहिलेली ही 1 लाख मोलाची मानाची विश्वासाची आणि खेड तालुक्याच्या प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा इथे संपन्न होत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 शेवटचं षटक आपण पाहतो. या इनिंगचं या डावाचं सुरू आहे. काळूराम नवले महाराष्ट्र पोलीस वहागाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू काळूराम नवले इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 67 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानावरती धनंजय रौंदळ दाखल होताना पाहायला मिळतील. धनंजय रौंदळ ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमित राऊत सलामीला आलेला बॅटर कर्णधार कॅप्टन अजूनही मैदानावरती तोडठोकूड आहे. 10 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत अमित राऊतच्या बॅटमधून आल्यात. तर धनंजय रौंदळ शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटकासाठी कशा प्रकारे फलंदाजी करणार आपण पाहणार आहोत. सुंदर फटका वेगवान तिथे मात्र आपण पाहताय आकाश अतिशय सुंदर चेंडू कलेक्ट करतोय. आकाश पितांबरेचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 68 धावा इथे पाहायला मिळाल्यात. 68 ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. काळूराम नवले गोलंदाजी करतोय. अमित राऊत ऑन स्ट्राईक. यावेळेस तिथे मात्र अमित राऊतनं झोकून दिले स्वतःला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढला जातोय. 74 धावांवरती संघाचं स्कोर कार्ड आपण एकीकडे पाहतो आहे. अमित राऊत शेवटच्या षटकासाठी मैदानावरती बरसतोय. 1 षटकार आता मात्र बॅटमधनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय अतिशय चांगला फटका मैदानावरती आहे. आकाश पितांबरे चेंडू कलेक्ट करेल. पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंटला चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेक आली. केतन म्हात्रे आपण पाहतोय यष्टीरक्षक आयकॉन चेंडू कव्हर करेल. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्यानं स्कोर कार्ड 76 अंकामध्ये इथे मात्र प्रवेश करतो आहे. गोलंदाजांवरती अखंड प्रहार इथे मैदानावरती करताना पाहायला मिळाला. 5.5 षटकांचा खेळ अद्याप आपण पाहतोय मैदानावरती संपला गेलाय. शेवटच्या षटकासाठी काळूराम नवले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खेळून काढला जाईल. तिथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेक आलीत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे 3ऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल. DRSचा वापर आहे. 3ऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. तोपर्यंत आपण पाहणार आहोत या धावा किती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं पिंपरी गावचे उत्कृष्ट खेळाडू आदित्य भोंडवे आणि वेदांत दादा भोंडवे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे
अंतिम समारोपाचा दिवस फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. केवळ एक सिंगल येणार आहे आणि दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं धावफलक एका धावेच्या मदतीने वाढलं. 77 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. सर्व प्रेक्षकांसाठी महत्वाची सूचना या ठिकाणी भव्य लकी ड्रॉ आपण या ठिकाणी शेवटच्या दिवसासाठी ठेवलेला आहे. ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी कुपन विकत घ्यायचं असेल लकी ड्रॉचं कुपनांची विक्री या ठिकाणी चालू आहे. संयोजक कमिटी आपल्यापर्यंत या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी आपल्यापर्यंत येतील. आपल्याला विनंती असेल आपण या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. एका लकी ड्रॉच्या कुपनाची किंमत फक्त 20 रुपये. त्या बदल्यामध्ये या ठिकाणी आपण आकर्षक 5 लकी ड्रॉ आज या फायनलच्या दिवसाच्या निमित्ताने देणार आहोत. थँक्यू. या ठिकाणी आपण व्यासपीठावरती 2 विशेष सन्मान करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं या ठिकाणी लोकमतचे पत्रकार आदरणीय भानुदासजी पराड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय वैभवदादा दवणे यांना विनंती करेल की आपण लोकमतचे पत्रकार सन्माननीय भानुदासजी पराड साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करा आणि पत्रकार साहेबांना विनंती केला तर आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आपण लोकमतचे पत्रकार सन्माननीय भानुदासजी पराड साहेबांचा सन्मान करतोय. एक प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर चिखलगाव नगरीचे उपसरपंच सन्मान्य शिवाजी शेठ गोपाळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चे आयोजक सन्माननीय सुभाषभाई बिरदवडे यांना विनंती करेल की आपण चिखलगावचे उपसरपंच सन्मान्य शिवाजी शेठ गोपाळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करा आणि उपसरपंच साहेबांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 कमिटीच्या वतीनं आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजे ऑपरेटर आपण ट्रान्स प्ले करा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. मैदान गाजवायला आली टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलक. दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक. दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं माऊली ग्राफिकचे सर्व पहिलं निखिल शेठ काळोखे आणि वांद्रे नगरीचे सरपंच सोमनाथ शेठ तांबेकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू उत्तम सर. थँक्यू सुमित सर. आज समारोपाचा दिवस आहे. गेले 7 दिवस क्रिकेटचा अभूतपूर्व असा महासंग्राम आपण सर्वांनी बघितला. खेड तालुक्यातल्या खेळाडूंची गुणवत्ता पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट जगतासमोर आली. आयकॉनच्या खेळानं या मैदानाला अक्षरशः 4 चांद लागले आणि आज अंतिम सोहळा या मैदानामध्ये साकारणार आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघाने धावा बनवलेल्या आहेत. 77 धावे. एक अर्धशतक देखील आलं. विशेष म्हणजे 5व्या षटकामध्ये प्रथमेश राठोड बाद झालेला आपण पाहिला. त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. मात्र त्या व्यतिरिक्त फार आज फलंदाजांची मोठी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली नाही. शूर आम्ही पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. तडकेबंद कामगिरीतून कोरले सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव हे नाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सत्यवान भाऊ नवले. माजी उपसरपंच माननीय आदित्य शेठ परदेसी. युवा उद्योजक सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव. या ठिकाणी आपण पाहतो स्पर्धेच्या निमित्तानं आंबेडकर नगरीचे युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित होतात. सन्मान्य संदेश शेठ मोहिते, अक्षय शेठ पडवळ, गणेश शेठ खांडगे, अनुराग शेठ मांडेकर, अतुल शेठ भाडाळे,
सन्मान्य शशीभाऊ मांडेकर, योगेश शेठ चव्हाण, सोमनाथ शेठ भुजबळ, मनोज शेठ पडवळ हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान संघाचे संघमालक सन्मान्य योगेश शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी शुभागमन होते. विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापना खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आकर्षक अमेरिकन टुरिस्टरच्या बॅगचं सौजन्य लाभले प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सन्मान्य श्री विश्वासाबा निकत, पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आणि खरतर त्याचे सीईओ सन्मान्य विश्वासाबा निकत साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होते. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व सन्मान्य विश्वासाबा निकत साहेबांना विनंती केला ते आपण व्यासपीठ होती आणि स्थानापना आबांच्या समेत सन्मान्य विनोद आप्पा लवंगे यही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओटू कॉमक्स. थँक्यू. आपण चर्चा करत होतो दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या फलंदाजीची 77 धावा उभ्या करत असताना प्रथमेश राठोडनं 20 चेंडूमध्ये 59 धावा, अमित राऊत 13 चेंडूमध्ये 13, आकाश चिंडारिया 2 चेंडूमध्ये 3 तर धनंजय रौंधळ 1 चेंडूमध्ये 1 अशी स्थिती राहिली होती. केतन म्हात्रे 2 षटकामध्ये 22 धावा 11च्या सरासरीने खर्च केल्या. कार्तिक नवले 14च्या सरासरीने 2 षटकामध्ये 28 तर अक्षय बच्चेनं 13 धावा तर काळूराम नवलेनं 1 षटकामध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत. अक्षय बच्चे या स्पर्धेतला सर्वाधिक इकॉनॉमीने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. मात्र या सामन्यामध्ये तो देखील जरा महागडा ठरला. 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकूण 77 धावा 78 धावा म्हणजे फार एव्हरेस्ट नाहीये किंवा अगदीच मी म्हणेल की कळसुबाई सुद्धा नाहीये. या धावा या स्पर्धेमध्ये 85 धावा देखील पार झाल्यात. त्यामुळं धावा रोखताना प्रयत्न करावे लागतील. यास वायडिश मिडॉनच्या बाजूने चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडून 4 रन पहिल्याच चेंडूवरती चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चौकार पहिल्या चेंडूवरती केतन म्हात्रेचा. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकासा गॅप तिथे मिळेल. क्षेत्ररक्षक मागे महेश अडून फेकणार आहे चेंडू. कोणती रिस्क नकोय केतन म्हात्रेला, कारण जोपर्यंत केतन म्हात्रे मैदानामध्ये आहे तोपर्यंत दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी संघाला विजय गृहीत धरता येणार नाही. हे निश्चित आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि हे माहीत आहे केतन म्हात्रेला देखील आणि तो सुद्धा त्यामुळे जास्त रिस्क घेणार नाही. जिथे धाव जोखमीची ती धाव ते टाळणार आहेत, कारण या खेळाडूकडे गुणवत्ता काय आहे हे मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे की नाही. सूर्याची ओळख करून द्यायची गरज नाही. मगाशी आपण पाहिलं आहे की तेजपुंज सूर्य मैदानामध्ये जो तळपला प्रथमेश राठोड, तर दुसरा सूर्य मैदानामध्ये इथे हवेमध्ये चेंडू नो 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 कॅच होईल. ड्रॉप. धाव फलक 1 ने पुढे पोहोचेल. 6 जरा स्पीड अप करा मॅच. 3:45 वाजलेले आहेत आणि अजून फायनल आपल्याला खेळवायचे, त्यामुळं वेगवान खेळ अपेक्षित आहे. पहिलं षटक प्रथमेश राठोड समोर केतन म्हात्रे. बाहेरची कड. यस. हो ड्रॉप होईल. कॅच. प्रथमेश राठोडला जीवदान. केतन म्हात्रेला जीवदान प्रथमेश राठोडच्या गोलंदाजीवर. इतका मोठा कॅच, इतका सोपा कॅच. इथे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवणं काय असतं ना, ते म्हणजे प्रथमेश राठोडला दिलेलं जीवदान असू शकतं, केतन म्हात्रेला दिलेलं जीवदान असू शकतं. आज पहिल्या डावामध्ये प्रथमेश राठोड होता, दुसऱ्या डावामध्ये केतन म्हात्रे सापडला होता तावडीत, मात्र त्याला सोडून दिलेलं आहे. धाव फलकावरती 7 धावा आहेत. यस. इथे हातोडा टाकला होता, हॅमर शॉट. लॉंगॉनला 1 धाव प्राप्त होऊ शकते फलंदाज सुशांत भोईरसाठी आणि धावफलक पुढे पोहोचतोय तो म्हणजे 8 धावा. लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे नाही, एका षटकामध्ये कुठल्याही एका षटकामध्ये 3 षटकार मारले
तर सन्माननीय सतीश दादा कड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे केतन म्हात्रेसाठी. पैसे जमा आहेत. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, यस. ही किंमत आहे जीवदानाची आणि ही सातत्यानं, ही जी जखम झालेली आहे ना ही भळभळत राहणार आहेत. सातत्यानं या जखमेवरती मीठ चोळायचं काम केतन म्हात्रे इथे करेल. पहिलं षटक इथे पूर्ण होतंय 12 धावा धावफलकावर. प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ही पहा, ओहो ठिकाणी आपण व्यासपीठात एक विशेष सन्मान करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अमेरिकन टुरिस्टर बॅगचं सौजन्य करणारे PVN इलेक्ट्रोमेक कॉर्पोरेशनचे CEO सन्मान्य श्री विश्वासाबा निकत आणि सन्मान्य योगेश बाळाभाऊ खराबे यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान ठिकाणी करतोय. विनोद अप्पा लवंगे यांना विनंती करेल की आपण या. बाबाराचे ढाकणे यांना विनंती करेल की आपण या. आपल्या शुभास्ते आपण श्री विश्वासाबा निकत यांच्या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. अमेरिकन टुरिस्टरच्या आकर्षक बॅगचे सौजन्य या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक मॅन ऑफ द मॅच किताबासाठी त्यांच्या वतीने लाभले. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आउट टू कॉम्बॉक्स. दोघांनाही मिळालेली जीवदानं. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडनं खरं तर शिकंजा कसा हुआ था, त्यानं चांगलं जाळं टाकलं होतं. पाश आवळले होते मात्र हे पाश कुचकामी ठरले. ज्यावेळेस शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन या दोन्ही ठिकाणी दोघांना जीवदान मिळालं. सुशांत भोईरला बरोबरच केतन म्हात्रेला मोठी जीवदानं होती. आणि त्यानंतर 12 धावा धावफलकावरती. अमित राऊत तिथे येतोय गोलंदाजी मार्कवरती. धावाची संधी असू शकते तिथे आणि 1 धाव पूर्ण होणार. ही डेअरिंग गरजेची आहे. जर केतन म्हात्रे डेंजर एंडकडे आहे तर अशी एखादी धाव मी म्हणतो गेली तरी चालू शकते. मात्र तिथे तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजेत. रिस्क इथे घेणं गरजेचं आहे कारण केतन म्हात्रे हा विस्फोटक फलंदाज, ॲटम बॉम्ब आहे तो केतन म्हात्रे. त्याचा विस्फोट झाल्यानंतर मग कोणी समोर असेल तरी तो उद्ध्वस्त होणार आहे. धावफलकावरती 13. अमित राऊत मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आणि एक तर त्याला जीवदान मिळालेलं आहे. जीवदान मिळाल्यानंतर त्यानं लगेच चौकार ठोकून त्याचं कौशल्य, त्याची प्रतिभा इथे दाखवली. या मैदानाने बघितलं केतन म्हात्रेच्या अशा अनेक इनिंग बघितलेल्या आहेत. त्यामुळे हे जीवदान निश्चित मोठं आहे. या स्लॉफ केला चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. जास्त मोठी रिस्क मागच्या दोन्ही चेंडूंमध्ये घेतल्यासारखं वाटलं नाही. केतन म्हात्रेने जीवदान मिळाल्यानंतर तो देखील थोडासा सावध झालेला आहे. जी चूक आपल्याकडून झाली ती पुन्हा होऊ नये याच्याकडं त्याचं लक्ष निश्चित प्रकारे दिसतंय. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2. अमित राऊत संघनायक मैदानामध्ये 77 धावांना प्रत्युत्तर देताना आपण इथे बघतोय. सुपरस्टार स्पोर्ट्स वहागाव, दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन, वाईट चेंडू आहे. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. दोन्ही संघ क्वालिफायर सेकंड मध्ये खेळतात. मात्र या अगोदर या दोन संघांमध्ये कुठेही सामना झालेला नाही. दोघांचा आमना सामना पहिल्यांदाच ते भिडतायत एकमेकांच्या समोर. यस, कव्हर्सला उचललाय चेंडू. गॅप आहे तिथे मोठा. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठमोरा. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न विफल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. संदीप पानमन यांच्या वतीने एक बक्षीस येते. सन्माननीय संदीप भाऊ पानमन यांच्या वतीने सुशांत भोईरच्या प्रत्येक षटकाला 200 रुपयांचं बक्षीस आहे. आउट टू कॉम्बॉक्स. धावफलकावरती 19 धावा. चांगलं षटक राहिलं हे. या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर आलेला आहे मात्र प्रभावी दिसतोय इथे अमित. उंच फटका, फसलेला फटका.
अमित राऊत तिथे संघनायक, आता चूक करणार नाही आणि फलंदाज सुशांत भोईर बाद धक्का पहिला. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. 19 धावसंख्येवरती पहिला फलंदाज सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाहगाव संघाने गमावलाय. नवीन फलंदाज कार्तिक नवले. केतन म्हात्रे 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती नाबाद, तर कार्तिक नवले संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय. अमित राऊत संघनायक पहिलं यश मिळवून देतोय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशनं दोन्ही फलंदाजांना जाळ्यात पकडलं होतं, अडकवलं होतं. मात्र थर्डमॅन कडून एकदा आणि फाईन लेग कडून एकदा असे दोघांनी 2 कॅच तिथे सोडले. सोपे कॅच होते, त्याचा परिणाम जरूर भोगायला लागू शकतो. कारण एखाद्याला जीवदान देणं किती भयानक ठरतं क्रिकेटमध्ये, हे रोज आपण बघतो, रोज. षटक मैदानामध्ये सुरू राहील दुसऱ्या क्रमांकाचं आणि गोलंदाज अमित राऊत. फुल टॉस बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट, अगदी सुंदर. पहिल्या चेंडूवरती कार्तिक नवलेचा शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवरती एखादा खेळाडू रिव्हर्स खेळू शकतो का? गोलंदाज हा विचार करू शकतो का? मात्र टेनिस क्रिकेटमध्ये तो विचार तुम्हाला करावा लागणार आहे, कारण हे क्रिकेट वेगळं आहे. इथे आक्रमकता असते आणि त्यामुळं कुठला शॉट फलंदाज कुठल्या चेंडूवरती खेळेल हे कोणी नाही सांगू शकत. यावेळेस गुड लेंथ होता, स्क्वेअर लेगला उचलायचा प्रयत्न, कार्तिकचा फसला. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 25. सुपरस्टार स्पोर्ट्स वाहगाव. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 2 षटकं पूर्ण होत आहेत. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात राहिलेली आहे. 25 धावा इथे येत आहेत 12.50च्या सरासरीनं. आणि विजयाचं समीकरण आपण बघितलं आता तर 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट आहे 13.25. म्हणजे ज्या वेगाने तुम्ही धावलेला आहात मागच्या 2 षटकामध्ये, त्याच्यापेक्षा अधिकचा वेग तुम्हाला पुढे 4 षटकांमध्ये ठेवायचा आहे. आश्वासक सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो की सरासरीच्या बरोबर आहेत, मात्र अजून वेगवान सरासरी अपेक्षित आहे. विशेष म्हणजे केतन म्हात्रेला जीवदान हा मोठा धक्का होता. खुद्द केतन म्हात्रेसाठी सुद्धा धक्का होता तो. आणि असं नाही की एखाद्या फलंदाजावरती जबाबदारी मोठी आणि तो ज्यावेळेस त्याला जीवदान मिळतं पुढे सावरणं त्याच्यासाठी देखील कठीण असतं. फुल टॉस चेंडू आणि त्यामुळे सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला होता. मिड विकेट लॉंग ऑन मध्ये थोडीशी हमरी तुमरी म्हणता येईल किंवा आपण त्याला नोकझाक म्हणतो. कोणी अडवायचंय कोणी फेकायचंय. अमित राऊत समोरून होता, धनंजय रौंदळ मागून आलेला होता. मात्र 2 धावा केतन म्हात्रेला इथे मिळतील. एक गोष्ट आहे की थोडंसं स्लो दाखवायचं फलंदाजाला की त्यांना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करावा, पण तिथे लगेच चेंडू उचलून फेकणं जास्त गरजेचं होतं. थ्रो सुद्धा स्टंपच्या जवळ जाणं गरजेचं होतं, तर तिथे विकेट मिळू शकते. एखाद्या फलंदाजाच्या मनात धावेची थोडीशी लालसा निर्माण करत त्याला बाद करण्याचा आनंद वेगळा असतो. इथे पुन्हा एकदा जमिनीचा समांतर फटका, कव्हरला एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक इथे एक धाव दुसऱ्या धावेसाठी जायचं आहे, मात्र कार्तिक कडून सपोर्ट मिळत नाहीये केतन म्हात्रेला. धावफलक 1 ने पुढे 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप उत्सुक आहे, मात्र जे मोठे फटके होते ते मोठे फटके थांबवलेले आहेत. इथे एका फटक्याची जरूर वाट बघेल केतन. इथे आपण म्हणतो ना की दुधाने पोळलं तर ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं.
ही प्रकृतीचा नियम आहे हा, असं नाही. क्वचित एखाद्या प्रसंगी होतं की एखादा माणूस एखाद्या घटनेतून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा मला आता दुसरा जन्म मिळालेला आहे, मग मी बेधुंद कसाही वागेल, असं होत नाही कधीच. कार्तिक साठी चेंडू होता, बाउन्सर आणि बाहेरची कड. इथे संघनायक बाद. प्रथमेश राठोडला मिळतं यश. दुसरा गडी बाद धावफलकावरती. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. फ्रेंडशिप क्रिकेट क्लब चाकण संघाचे जुने जाणते खेळाडू सन्माननीय संतोष बापू गोरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बापूंना विनंती केली आहे आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याला विनंती केली आहे आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. तिसरं षटक सुरू. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अमित नाईक, संघ आयकॉन, दोन्ही आयकॉन आता मैदानामध्ये असतील. तर स्पर्धेमध्ये प्रथमेश राठोड असा फलंदाज आहे की ज्याने सर्वाधिक 194 धावा बनवलेल्या आहेत. दत्ता पवार पसायदान योद्धा संघाचा खेळाडू 183 धावा बनवत दुसऱ्या क्रमांकावरती. सागर दरेकर तालुक्यातला खेळाडू आहे, 167 धावा बनवत तिसऱ्या क्रमांकावरती. महेश नानगुडे आयकॉन 128 धावा. केतन म्हात्रे या सामन्यापूर्वी त्याने 128 धावा बनवलेल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये हे सर्वोत्तम 5 आहे. अमित राऊत 127 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर अपील जोरदार होतं तिथे, मात्र कड नव्हती. पंचांचं काम खूप कठीण आहे इथे. त्यांना शेवटचे अशा ज्यावेळेस मॅच असतात, ज्या हाय व्होल्टेज मॅच आहे, तिथे अत्यंत बारकाईनं काम करावं लागतं. अमर साठे सर, शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर या तिघांचंही गेले 7 दिवसांमध्ये अप्रतिम दर्जाचं काम राहिलेलं. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यस, इथे हलकीशी कड आणि 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. बऱ्याच वेळा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाले थर्ड मॅनला. कॅच देखील ड्रॉप झालेले आहेत. केतन म्हात्रे मैदानामध्ये अजून आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावरती आहे प्रथमेश राठोड. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय कैलासवासी नंद भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी संघाचे संघमालक ॲडव्होकेट सन्माननीय महेशरावची भिवरे साहेब यांचे शुभागमन होते. विनंती केला तर आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठ होती या. ओ टू कॉम्बॉक्स. 29 धावा 2 गडी बाद. केतन म्हात्रे प्रथमेश राठोडचा करेल सामना. यास इथे मोठा फटका खेळायचा होता जरूर. प्रथमेश राठोडची चर्चा करत होतो आपण. तो लीडिंग स्कोरर आहे या स्पर्धेतला, तर लीडिंग विकेट टेकर सुद्धा आहे. 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 2 बाद 29. या षटकामधून धावा आल्या फक्त 4. काय गोलंदाजी आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. तीन षटकं शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 49. विजयाचं समीकरण. गोलंदाजांची चर्चा करत होतो आपण. प्रथमेश राठोड 12 विकेट्स आहेत 7 इनिंग्स मधून. अक्षय बच्चे 10 विकेट्स आहेत 5 इनिंग्स मधून. सागर दरेकर 9 विकेट. शिवम रौंधळ 9 विकेट. गोविंद अवचर 8 विकेट. अक्षय आकाश नवले 8 विकेट. राहुल जोगडिया 7 विकेट. धनंजय रौंधळ 7 विकेट. राजेश सोरटे 7. निलेश डगे 7. अमित राऊत 7. तुषार रणदिवे 7. विवेक शिवेकर 7. शुभम 7. विशाल निघोट 6. अमर गोरे 6. कार्तिक नवलेच्या देखील 6 विकेट आहेत. गोलंदाजीमध्ये या सगळ्या खेळाडूंची कामगिरी निश्चित चांगली राहिलेली आहे. तर प्रथमेश राठोड एक असा आयकॉन आहे की जो ॲज अ बॅट ॲज अ बॉल त्याने सगळ्या क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी केली. तो लीडर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेल्या चेंडू वाईटची घोषणा येते आणि एक अतिरिक्त धावफलकावरती येते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे थोडासा संभ्रम आहे की रेफरलसाठी
जायचं आहे की नाही, मात्र यष्टीरक्षक देखील पसंती देत नाहीये आणि गोलंदाज देखील थोडासा कॉन्शियस आहे की घ्यावे की नाही हा रेफरल. अखेर वाईड स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षकांनी. धावफलकावरती धावा 30 आहेत. 18 चेंडू 48 धावा. दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को. उचलण्याचा प्रयत्न फसलेला फटका, धावा मिळणार नाहीत. फलंदाज अमित नाईक. मागच्याच मॅच मध्ये देखील अमित नाईक सुरुवातीला थोडासा अडखळत खेळत होता, मात्र शेवटचं षटक जसं सुरू झालं अमित नाईकने गिअर बदलला. म्हणजे एकदम मारुती 800 फॉर्च्युनर झालेली आपण पाहिली शेवटच्या षटकामध्ये. आणि काय कमालीची बॅटिंग केली होती अमित नाईकनं. इथे आपण बघतोय अमित राऊत अमित नाईक साठी स्लोवर वन रीड केला, हवेमध्ये जरूर आहे, मात्र बॅकफुट पॉइंट. तिथे पाठमोरा वेग मोठा आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चांगला फटका इथे अमित नाईकच्या बॅटमधून. एक 4 येत आहेत आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 34 धावा, 2 बाद 34. सुपरस्टार स्पोर्ट्स वाघाव, दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकोर्डी. फायनल कोण खेळणार आहे? पसायदान योद्धा आळंदी विरोधी या सामन्यातला विजेता संघ. 12 संघांमधून अत्यंत सफाईदार खेळ करणारे हे संघ आज क्वालिफायर सेकंड मध्ये दाखल. यस, कडक शॉट अमित नाईकचा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गोड आवाज आणि 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. फुल टॉस बॉल अमित नाईक. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तर 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. 14 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता विजयासाठी. परत एकदा एक चांगला फटका येतोय. मागच्या 2 चेंडू मध्ये खूप मोठे फटके येत पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने अग्रेसर. विजयाचा पंचजन्य शंख फुंकला असं म्हणू शकतो आपण अमित नाईकच्या झंझावाती फलंदाजीनं. षटक सुरू राहील. या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय अमित राऊत. पहिलं वाईडने सुरुवात झाली होती, त्यानंतर 2 षटकार 1 चौकार. 18 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत अमित राऊतनं. या अगोदरचं षटक चांगलं टाकलं होतं, 13 धावा तिथे आल्या होत्या. गडीबाद करण्यात यश देखील आलं होतं. या षटकामध्ये यश नाहीये आणि धावा 18 खर्च झाल्यात. अमित राऊत केतन म्हात्रेसाठी. यास केतन ब्रँड दाखवतोय केतन. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मॅच कुठे आलेली आहे बघा. विजयाचं समीकरण इथे आता बदलणार आहे. जिथे
12 चेंडू 25 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 18 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता होती. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन एका मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळत होते. मात्र जसे दोन्ही आयकॉन दोन्ही बाजूने सुरू झालेत, मॅच मध्ये ट्विस्ट तयार झालेला आहे. 12 चेंडू 25 धावा. अमित नाईक तर दोन्ही षटक, प्रथमेश राठोडची दोन्ही षटक संपलेली आहेत. धनंजय रौंधळ गोलंदाजी मार्क वरती इथे आपल्याला बघायला मिळतोय. धनंजय रौंधळची गोलंदाजी देखील स्पर्धेमध्ये निश्चित चांगली राहिलेली आहे. सात इनिंग्स मध्ये एकूण 7 विकेट आहेत. 9.12चं इकॉनॉमी. चांगली गोल, 10 पेक्षा कमी धावा जर देत असेल प्रत्येक षटका पाठीमाग, निश्चित तो चांगला गोलंदाज ठरलेला आहे. धनंजय रौंधळ एक चांगला चेंडू इथे आपण बघतोय. निर्धाव धाव फलक 53. 11 चेंडू 25 धावा. दोन्ही आयकॉन रेफरल येतोय इथे फलंदाजांकडून. पंचांनी फेअर बॉल ठरवलेला आहे, मात्र फलंदाज नाराज आहे. DRS मुळे निश्चित ज्या वेळेस तुम्हाला असा निर्णय येतो की आपण आपल्या दृष्टीने योग्य दिसत नाही किंवा काहीतरी या डिसिजन मध्ये चॅलेंज आहे, तर पंचांच्या निर्णयाला फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक चॅलेंज करू शकतात आणि त्यानंतर योग्य निर्णय आपल्या समोर येतो. त्यामुळे क्रिकेट अधिक सफाईदार झालेलं आहे, अधिक सुंदर झालेलं आहे क्रिकेट मी तर म्हणेल. कारण पूर्वी पंचांच्या निर्णयामुळं हरलेला संघ नाराज व्हायचा, तर आता तसं चित्र दिसत नाही. त्यामुळे क्रिकेट अधिक चांगला होतोय, अधिक सुदृढ होतोय आणि बदल हे गरजेचेच आहेत. जे बदल झाले ते अतिशय चांगले झालेले आहेत. फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला. रेफरल अनसक्सेसफुल फलंदाजी करणाऱ्या संघाला आता पुढे रेफरल मिळणार नाही. धाव फलकावरती 53. यस यस, उंच फटका, मोठा फटका, ताकदवान फटका, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अमित नाईक सर्वोत्तम फॉर्म मध्ये परतलेला आहे. जबरदस्त फलंदाजी. 3 षटकार अमित नाईकच्या बॅट मधून बाहेर पडलेले आहेत. 9 चेंडू मध्ये 24 धावसंख्येवरती अमित नाईक. खरं तर सलामीला आलेला होता केतन म्हात्रे, तो आतापर्यंत 9 चेंडू खेळलेला आहे. केतन म्हात्रेला फारशी स्ट्राईक मिळाली नाही. 20 धावा केतन म्हात्रेने बनवलेल्या आहेत. पलीकडे जे प्रेक्षक किंवा लहान मुलं चेंडू आणण्यासाठी जात आहेत, विनंती केली आहे. ते रोडवरतून दुचाकी, 4 व्हीलर आणि कार, मोठमोठ्या गाड्या भरधाव वेगानं वाहत आहेत. त्यामुळे विनंती आहे की रोड क्रॉस करताना दक्षता घ्या, ही आयोजक कमिटीच्या वतीने विनंती आहे. O2 कॉम्बॉक्स. फुल टॉस आणि पुन्हा 6. हवाई फायर, हवाई मेल, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. फलंदाजीतलं मधुबालाचं सौंदर्य आपल्याला बघायचं असेल तर आपण आंबेढांच्या या युगातनं, शेतकरी युगातनं स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल वरती या. संघमालक युवा उद्योजक आदित्य शेठ परदेश यांनी माजी उपसरपंच वाघाव सत्यवान भाऊ नवले यांच्या वतीनं दोन्ही संघ मालकांच्या वतीनं दोन्ही आयकॉनना नॉट आउट सामना जिंकून दिला, तर 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. O2 कॉम्बॉक्स. दोन्ही फलंदाज आपण पाहतो ज्या पद्धतीनं खेळत होते. काय मॅच होती, एक अवघड मॅच होती, तरी दोघे लढत होते. इथे खरं तर प्रत्येक वीरामध्ये मुरारबाजी संचारलेला दिसतो. शिर धडा वेगळं झालं तरी सुद्धा लढत जातो. जीवदान मिळाल्यानंतर केतन मात्र अधिक सफाईदार, अधिक शांत झालेला बघायला मिळाला. मोठे फटके त्याने कमी खेळले, मात्र त्याचं मैदानावरचं अस्तित्व हेच खरं तर खूप महत्वाचं होतं. आणि दुसऱ्या बाजूने अमित नाईकनं मात्र विस्फोट घडून आणले. आज मोठे मोठे फटके खेळत 66 वरती पोहोचलाय स्कोर. 7 चेंडू 12 धावा या स्थितीमध्ये मॅच.
धनंजय रौंदळ स्लोवर वन आणि काय पंच आहे अप्पर कट 6 धावा विजयासाठी मात्र 6 धावांची गरज आहे फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार शेवटचं षटक आता केवळ शिल्लक आहे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता 72 धावा फलकावरती लागलेल्या आहेत मागच्या 2 षटकांमध्ये धावा किती आल्या दोन षटक मागच्या 12 चेंडू मध्ये तब्बल 43 धावा आलेल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये सामना पूर्ण दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाकडे होता मात्र हळूहळू या दोन्ही फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी करत इथे सामना खेचून आणलेला आहे 6 धावांची मात्र आवश्यकता आहे धावफलक दाखवतोय 72 धावा काय मॅच आपण बघतोय खरं तर झुंजार खेळ अमित नाईकनं योग्य वेळी गिअर बदलला खरं तर निष्णात ड्रायव्हर जो असतो त्याला गिअर योग्य वेळी कधी बदलायचं हे माहीत असतं आणि किती कसलेला ड्रायव्हर आहे अमित नाईक याचं उत्तर आज सकाळी आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये आता देखील आपण पाहिले जिथं गरज आहे तिथे त्यानं गिअर बदलला ॲक्सिलरेटर वरती पाय दिला आणि गाडी भरधाव सोडली घोड्याला टाच केव्हा मारायचे असतं हे घोडेस्वाराला कळलं पाहिजे तर तो निष्णात स्वार म्हणू शकतो आज तेवढी सुंदर घोडेस्वारी दाखवली इथे मैदानामध्ये अमित नाईकनं यास पहिला चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल निश्चित नाही आणि विजयावरती शिक्कामोर्तब अमित नाईकचा झुंजार खेळ सुपरस्टार वहागाव एंटर टू द फायनल अंतिम फेरीसाठी पात्र ठरत आहेत सुपरस्टार वहागाव आतिषबाजी षटकार आणि चौकारांची एक धुवाधार सुरुवात खेड तालुका प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा हा खेळ रंगला नव्या जोमात खेड तालुका प्रीमियर लीग अर्थात KTPL चा सोहळा थाटला खेड तालुका प्रीमियर लीग अर्थात KTPL 2025 च्या निमित्ताने आलेल्या तमाम संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आणि हो क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत